तर आरोग्यमंत्र्यांची पत्रकार परिषद सुरू झालेली आहे. थेट जाऊया त्या ठिकाणी. आजचं आपण अपडेट जर बघाल तर साधारणपणे पहिले मी पॉझिटिव्ह ही बातमी देईल की जे काही लोक सुरुवातीला पेशंट्स ॲडमिट होते त्यामध्ये आता आपण त्यांना जवळजवळ 14 दिवस आता पूर्ण झालेत आणि 7 दिवस पूर्ण झालेत आणि त्याच्यानंतर त्यांचे टेस्ट घेतले. ज्या 2 टेस्ट पूर्ण घेतल्यानंतर मग 24 तासात तर त्या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या आणि त्यामुळे मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे की कोरोना आजार बरा होतो. हे आम्ही वारंवार जे सांगत होतो त्यातले ॲडमिटेड पॉझिटिव्ह पेशंट्स आता 5 डिस्चार्जच्या परिस्थितीमध्ये आहेत आणि त्यामुळे त्यांना कदाचित आज डिस्चार्ज दिला जाईल. फक्त त्यांना होम क्वारंटाईन राहावं लागेल पुढच्या आणखीन 7, 8, 10 दिवस आणि त्या दृष्टीनं ती काळजी, ते सर्वेलन्स निश्चित प्रकारे लागू राहील. परंतु ते निगेटिव्ह झालेले आहेत आणि त्यामुळे डिस्चार्ज योग्य आहेत. ही एक महत्त्वाची समाधानाची बाब या दृष्टिकोनातून मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगेल, जेणेकरून एक लक्षात घेतलं पाहिजे की 100% यामध्ये क्युअर होण्याचा रेट हा निश्चित प्रकारे चांगला आहे. याचबरोबर आज 3 यामध्ये ॲडिशन झालेले आहेत. एक पिंपरी चिंचवड, एक पुणे आणि एक मुंबई असे 3 रुग्ण त्या ठिकाणी वाढलेले आहेत आणि त्यामुळे एकूण संख्या जरी हे 5 त्यातून आज आपण निगेटिव्ह झाल्यामुळे मायनस आपण करण्याची पद्धत नाही, परंतु ते निगेटिव्ह आहेत आणि आता त्यांना डिस्चार्ज देता येऊ शकेल. परंतु एकूण जे काल 49 मी जे सांगितले होते त्याच्यात 3 वाढ झाल्यामुळं एकूण संख्या महाराष्ट्राची 52 या ठिकाणी झालेली आहे. त्याचबरोबर या क्रिटिकल पेशंट्सला दुरुस्त करण्याच्या दृष्टिकोनातून जर काही क्रिटिकल पेशंट्स झाले यामध्ये, जसं आपण म्हणतो की क्रिटिकॅलिटीची रेट साधारणपणे 5% जातो की हे पेशंट्स माइल्ड 80% राहतात, 10 ते 15% सिव्हिअर कंडिशनमध्ये जाऊ शकतात आणि 5% क्रिटिकलमध्ये जाऊ शकतात. तर त्यामध्ये मी एकच सांगेल की आपण तर 100% खर्च या सगळ्या रुग्णांचा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि इन्शुरन्स स्कीमच्या माध्यमातूनही करतो आहोत. तर यामध्ये जी आपली महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना MJPJAY या योजनेअंतर्गतसुद्धा त्यामध्ये आपण साधारण क्रिटिकल केअरमध्ये ARDS विथ मल्टी ऑर्गन फेल्युअरचा पेशंट असेल किंवा क्रिटिकल केअर ॲक्यूट ब्रॉन्कोटायटिस अँड न्यूमोनिया विथ रेस्पिरेटरी फेल्युअर असेल, या सगळ्याच क्रिटिकल केअरच्या पेशंटच्या अनुषंगाने लागणारा संपूर्ण खर्च हा MJPJAYच्या योजनेमध्ये घेतला जातो आणि त्यामुळे या माध्यमातून कुठल्याही अशा पेशंट्सला स्वतःच्या पॉकेटमधून खर्च करण्याचा विषय येणार नाही, हे सुद्धा मी या निमित्ताने आवर्जून सांगेन. सर काल तुम्ही जे सांगताय पेशंट सोडल्याचं, ते नेमकी कोणत्या बेसवर सोडलं असं सांगताय, सोडणार आहात आणि मुळात आता जे 3 वाढलेले आहेत त्यांची हिस्ट्री काय, जरा थोडंसं डिटेल समजू शकेल का? मी एकंदर थोडक्यात ही पण स्थिती सांगेल की आपण जे आत्तापर्यंत लक्षणे आढळले आणि केंद्र शासनाच्या आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या प्रोटोकॉलनुसार आपण ज्या पेशंट्सचं तपासणी केली त्यांची एकूण संख्यासुद्धा मी आवर्जून सांगेल की ज्यांचे विलगीकरण कक्षामध्ये ज्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये घेतलं आणि त्यांची तपासणी केली त्यांचं एकूण आकडा आहे 1036 आणि ज्यामध्ये निगेटिव्ह म्हणजे ज्यांना लक्षणं आढळले, ज्यांना ट्रॅव्हल हिस्ट्री आहे, परंतु ट्रॅव्हल हिस्ट्री आहे आणि लक्षणं आढळल्यानंतरसुद्धा निगेटिव्ह झालेले किंवा त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह असलेले जे एकंदर पॅसेंजर्स ज्याला मी म्हणू ते आहेत 971 आणि त्यामुळे पॉझिटिव्ह त्यातले कालच्या तारखेला 48 होते, आता आणखीन 2-3 वाढल्यामुळे ते 51-52 आहेत.
त्यामुळे मला म्हणायचं की ज्यांचं लक्षणं आढळत आहेत आणि जे ट्रॅव्हल हिस्ट्रीसुद्धा आहे त्यांची तपासणी प्रोटोकॉलप्रमाणे केल्यानंतरसुद्धा जवळजवळ मोठी आकडा 971 आकडा हा निगेटिव्ह त्यांचा रिपोर्ट त्या ठिकाणी आलेला आहे. आणि ते आपण जे 3 सांगताय सर, तुम्ही कुठले, त्यांची हिस्ट्री काय आहे का डिटेल काही? हिस्ट्री नाही. मध्ये देखील एक डॉक्टर आहेत, महिला डॉक्टर, यांना लक्षण आढळले, त्यांनी क्वारंटाईन केले स्वतःला. असू शकेल. महिला नाही, पण जिल्हा शल्य चिकित्साने रिपोर्ट पाठवला नाही. नाही, त्यांचे रिपोर्ट्स नाहीत. कुठून आलेले त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री अजून माझ्याजवळ उपलब्ध नाही ह्या 3 नवीन पेशंटशी. हां, तेच मी सांगतो. सर, एक प्रश्न असा आहे की ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की मलेरियाची जी लस आहे, मलेरियाची ऑस्ट्रेलिया नाही, अमेरिकेचे. तर त्यांनी असं म्हटलं की मलेरियाचं जी लस आहे किंवा मलेरियाचा उपचार करून क्लोरोक्विन. आपण अशा पद्धतीने काय उपचार करणार आहोत? आता त्यांनी सांगितलंय क्लोरोक्विन हा याच्यावरचा उपचार असू शकतो. कदाचित त्यांच्या त्या फूड अँड ड्रग्ज अथॉरिटी किंवा ॲडमिनिस्ट्रेशन जे US आहे त्यांनी तशा पद्धतीचा काही किंवा तिथल्या यांनी काही निर्णय घेतला असेल, परंतु तो आपल्या देशाच्या अनुषंगाने आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अनुषंगाने तपासला जाईल. आणि जे काही त्यांची सूचना असतील, मला वाटतं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यात खरी अथॉरिटी आहे, काय घ्या आणि काय नका घेऊ मेडिसिनच्या हद्दीपर्यंत. तर त्यांच्या ज्या डायरेक्टिव्ज असतील, त्यांच्या ज्या ॲडवायझरीज असतील, त्या अनुषंगाने आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये मला वाटतं मेडिसिन्स म्हणजेच उपचाराच्या अनुषंगाने योग्य तो निर्णय घेतला जाईल. तर कोरोनाची तपासणी करणाऱ्या रत्नागिरीतील एका महिला डॉक्टरला देखील त्याची लक्षणं आलेली आहे, स्वतः तिने क्वारंटाईन केलेलं आहे. बिलकुल आहे. कारण जे मी या निमित्ताने हेही सांगेल की जो काही मेडिकल फ्रेटर्निटी ज्याला म्हणू, वैद्यकीय सेवा देत असलेले सर्व डॉक्टर्स आणि त्यांचा पॅरामेडिकल स्टाफ आणि सगळे आमचे मेडिकल वर्कर्स हे अत्यंत जीव धोक्यात घालून, जोखीम घेऊन आणि जोखीम उचलून या ठिकाणी खूप मोठ्या पद्धतीनं आज या सगळ्या रुग्णांची सेवा देत आहेत किंवा जे काही संशयित आहेत त्यांच्या बाबतीतही त्यांची सेवा ते देत आहेत. मला वाटतं एक खूप मोठं माणुसकीचं आणि मानवतेचं काम ही सगळी मंडळी करतायत. त्यांचं खूप मनापासून सुरुवातीला आभार मानेल. आणि त्याचबरोबर आता हे साहजिक आहे की एखाद्याला नक्कीच अशा पद्धतीचे लक्षणं आढळू शकतात, रिस्क असतेच. त्यांना आपण PPEच्या किट्स दिलेल्या आहेत, त्यांना सगळ्या पद्धतीच्या सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केलेल्या आहेत, पण तरीसुद्धा एखादी घटना घडू शकते, त्यालाच आपण रिस्क म्हणतो. तर त्यांनी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून त्याचबरोबर त्यांनी उपचारही घ्यावा अशी माझी या निमित्ताने माझ्या डिपार्टमेंटला सुद्धा सूचना राहील. महिला डॉक्टरने या आरोप केलेला आहे की त्यांचा रिपोर्ट जो आहे तो जिल्हा शल्य चिकित्सकांनी पुण्याला पाठवला नाही किंवा मुंबईला तपासणीसाठी पाठवलं नाही, आणि त्या संदर्भातली तक्रार त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केलेली आहे. मला वाटतं अशा ह्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी असतात छोट्या मोठ्या, तर त्या गोष्टींच्या बाबतीत दखल घेतली जाईल. मी स्वतःसुद्धा त्या बाबतीत संबंधित सिव्हिल सर्जननी का पाठवला नाही रिपोर्ट त्या बाबतीतला नक्कीच त्यांना सूचना देईल. पंतप्रधानांनी जे आवाहन केलं रविवारी कर्फ्यू आहे, राज्य सरकार याला कशा पद्धतीने बघते आणि राज्य सरकार काय उपाययोजना करणार? काल माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी देशाला उद्देशून जवळजवळ अर्ध्या तासाचं व्यवस्थित भाषण केलं, जे आम्ही सगळ्यांनी ऐकलं. आणि त्यांनी जे 22 तारखेला सकाळी 7 ते रात्री मला वाटतं 9 वाजेपर्यंत कर्फ्यू सबंध देशामध्ये असावा अशी अपेक्षा केली. मला वाटतं सध्याच्या कोरोना ग्रस्त असलेल्या आपल्या संपूर्ण जगाच्याच दृष्टिकोनातून आपण ज्याला पॅन्डेमिक म्हणतो, तर मला असं वाटतं की हा योग्य निर्णय घेतला आहे, त्याला आपण 100% प्रतिसाद दिला पाहिजे. आणि महाराष्ट्र राज्यसुद्धा आणि त्यातली सर्व लोकांनासुद्धा मी या निमित्ताने विनंती करेल की निश्चित प्रकारे या संपूर्ण पंतप्रधानांच्या विनंतीला प्रतिसाद देऊन अगदी तंतोतंत आपण कर्फ्यू पाळला पाहिजे. एवढंच नाही तर आता एक पक्क सर्वांच्या लक्षात आलेलंच आहे की हा संसर्गजन्य आजार आहे आणि त्यामुळे आपल्याला या आजाराला कमी करण्यासाठी किंवा या आजारातून मुक्त होण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत आपल्याला गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं हा यातला सध्याचा तूर्त अत्यंत महत्त्वाचा संदेश राहील. आणि म्हणून खूप महत्त्वाचे मेजर्स राज्य शासनाच्या वतीनं घेण्यात आलेले आहेत. आज मुंबई आणि या संबंधाने सुद्धा खऱ्या अर्थाने गर्दी कमी व्हावी या दृष्टिकोनातून सुद्धा माननीय मुख्यमंत्री आणि आम्ही
12:30च्या दरम्यान साधारणपणे त्यांच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्व पत्रकारांशी संपर्क साधणार आहोत आणि त्यातून सुद्धा काही महत्त्वाचे या संदर्भातले निर्णय आम्ही त्या ठिकाणी निश्चित प्रकारे घेत आहोत. सर हिंदी में एक तज्ञांचं असं मत आहे की लवकरात लवकर टेस्ट व्हावं जेणेकरून हा प्रसार होणार आणि आता आपण किती सॅम्पल्स करतोय आणि आपल्या 8 ज्या लॅबोरेटरीज आहेत आता सध्या आपण दररोज 3च फक्त लॅबमध्ये आत्तापर्यंत टेस्ट करत होतो, मात्र आता नवीन 3 वाढल्यात आणि आज आणि उद्यामध्ये आणखीन 2 निश्चित प्रकारे वाढणार आहेत. त्यामुळे एकूण संख्या होईल 8. अजून 10-1 दिवसाच्या नंतर ती संख्या होईल अजून एक 4 नवीन वाढतील, त्यामुळे एकूण संख्या होईल 12. अशा स्वरूपाने एकूण 12 लॅब टेस्टिंग साधारणपणे प्रत्येकी 200 ते 250 सॅम्पल्स प्रत्येकी त्या ठिकाणी टेस्ट होऊ शकतील. तर अशा स्वरूपाने मला वाटतं जवळजवळ 2400 सॅम्पल्स रोज टेस्ट होऊ शकतील अशी परिस्थिती सर आपण 2 क्रिटिकल आहेत त्याविषयी काय माहिती तुम्ही सांगितलं 2 क्रिटिकल आहेत आणि आज 4 वाजता पंतप्रधानांबरोबर पण व्हीसी आहे तेव्हा काय माननीय पंतप्रधानांबरोबर सुद्धा बऱ्याचशा राज्यांमध्ये जिथे जिथे याचा प्रादुर्भाव जास्त आहे त्या सगळ्या मुख्यमंत्री आणि त्यांचे आरोग्यमंत्री यांच्याबरोबर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे संवाद साधू इच्छितात आणि ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी संवाद साधणार आहेत. त्यामुळे 4 वाजता आम्ही वर्षा बंगल्यावरून त्यांच्याशी या व्हीसीमध्ये सहभागी होणार आहोत आणि राज्यातले ज्या आपल्या अपेक्षा आहेत की आपल्याला काय जास्तीत जास्त अजून कदाचित डायग्नॉसिस सेंटर्स वाढवायचे आहेत, म्हणजे आपल्याला टेस्टिंग लॅब्स वाढवायच्यात. त्याचबरोबर त्यांच्याकडून आणखीन किट्सची आपल्याला खूप मोठ्या संख्येने अवेलेबिलिटी आवश्यक आहे. याबाबतच्या काही ज्या काही ॲडवायझरीज असतात ज्यामध्ये खास करून आता काही औषधोपचाराच्या संदर्भाने असेल किंवा जी काही मदत केंद्र शासनाकडून आपल्याला आवश्यक असेल ती मदतीची सुद्धा आम्ही या व्हीसीच्या माध्यमातून अपेक्षा करू आणि त्यांच्या ज्या काही मार्गदर्शक सूचना असतील ते सुद्धा जे काही मार्गदर्शन करतील त्याही आपण निश्चित प्रकारे या व्हीसीच्या माध्यमातून ऐकू आणि त्याचा अंमल करू. सर हिंदी में संक्षिप्त में जानना चाहेंगे कितने टोटल कोरोना पॉजिटिव पेशेंट्स हैं और कितने लोगों को या डिस्चार्ज मिलने की संभावना है और टोटल कितने लोग क्वारंटाइन में है फिलहाल? मुझे आज की जो लेटेस्ट अपडेट है वो कल 49 थे, अभी और 3 बढ़े हैं, यानी कुल मिला के 52 हुए हैं और टोटल जो टेस्ट हुए भी जो संख्या है जिनको लक्षण थे और जिनकी टेस्ट करना ज़रूरी थी उसकी वो पूरे सभी रुग्णों की संख्या है 1036 यानी 1036 और उसमें जो निगेटिव पाए गए हैं वो है 971. तो बाकी 48 कल तक पॉजिटिव थे, आज और 3 उसमें बढ़े हैं. लेकिन एक है कि एक समाधान की बात ये भी है कि ख़ास तौर पर 5 लोग जो पहले एडमिट थे लेकिन आज अभी निगेटिव उनका रिपोर्ट आया है और 5 निगेटिव रिपोर्ट आने की वजह से निगेटिव उनके जो 2 स्वैब टेस्ट लेते हैं और दोनों भी निगेटिव आने के बाद उनको डिस्चार्ज की व्यवस्था भी की जाती है. तो ऐसे 5 लोग अभी डिस्चार्ज की स्थिति में हैं, लेकिन उनके ऊपर सर्वेलेंस रहेगा, उनके ऊपर पूरा ध्यान रहेगा और आने वाले 14 दिन तक उनके ऊपर पूरा ध्यान रख के कोई और लक्षण न बढ़े इसके बारे में भी हम ज़रूर उसके बारे में कुछ दिनों सोचेंगे. में मिडिल ईस्ट से तकरीबन 22 से 23 हज़ार लोग मुंबई में आने वाले हैं, मुंबई में रहने वाले ये लोग हैं. इसको लेके प्रशासन किस प्रकार जो है वो तैयार है और क्या एडिशनल हमने प्रिपेयर्डनेस इसके लिए दिखाई है कोई, क्योंकि 20,000 लोगों को अगर रखना है 15 दिन के लिए क्वारंटाइन, तो क्या उतनी सुविधा हमारे पास है? अगर है तो कहाँ पे की है? देखो, एक है कि जो स्टूडेंट्स है या कुछ लोग टूरिस्ट बोल के बाहर गए हैं या कुछ वहाँ पर बिजनेस के लिए बाहर गए, तो इन सभी लोगों के लिए अभी एक दिक्कत ज़रूर आई है कि 100% इनकमिंग फ़्लाइट्स बंद हो चुके हैं
तो इनकमिंग फ्लाइट्स अगर बंद हुए हैं तो उन लोगों को किस तरह से लाया जाए, ये भी एक सबसे चैलेंजिंग विषय है। लेकिन उस हद तक हम हमारे महाराष्ट्र के जो भी लोग हैं उसकी एक लिस्ट गवर्नमेंट ऑफ इंडिया को ज़रूर सौंपेंगे और उनको लाने का प्रबंध गवर्नमेंट ऑफ इंडिया का सिविल एविएशन डिपार्टमेंट ज़रूर करेगा। लेकिन आने के वक्त यहाँ पर वो निगेटिव 100% है, ऐसी टेस्ट पूरी करके ही उनको हमारे देश में लाया जाता है। ये एक प्रोटोकॉल है, उनकी टेस्ट पहली पूरी की जाती है क्योंकि वो एकदम डेजिग्नेटेड फ्लाइट से आते हैं। ये कोई रूटीन अपना फ्लाइट नहीं है जो पैसेंजर्स का या कमर्शियल फ़्लाइट नहीं है, इसको स्पेशल फ़्लाइट भेज के उनको लाया जाता है। तो पहले पूरी तहकीकात करके पूरा रिपोर्ट लेके 100% वो निगेटिव है तभी उनको लाया जाता है, क्योंकि इसका अनुभव हमारे को ईरान से जो हमारे छात्र आए थे या कुछ लोग भी आए थे, उनके पूरे स्वैब टेस्ट ईरान ने नहीं किए, लेकिन वहाँ से उनका स्वैब टेस्ट यहाँ पर लाया गया। यहाँ पर हमारे NIV में उसका स्वैब टेस्ट किया गया और उसके बाद वो निगेटिव पाए, जितने भी लोग निगेटिव पाए गए उनको लाने की व्यवस्था गवर्नमेंट ऑफ इंडिया की तरफ से की गई है। तो उसका एक अलग प्रोटोकॉल रहता है, उस प्रोटोकॉल को फॉलो करते हुए लाएंगे। और क्वारंटाइन की फैसिलिटीज़ अभी मुंबई में बहुत बड़े पैमाने पे बढ़ाने की हम प्रबंध किए हैं। अभी मैं जस्ट एक 10 मिनट पहले ही माननीय मुख्यमंत्री जी से बात कर रहा था, तो कई जगह पे तुर्भे में भी अनिल अंबानी हॉस्पिटल एक है, वहाँ पर भी पूरा हॉस्पिटल रेडी पोजीशन में, सिर्फ कॉट्स और कुछ व्यवस्था की है, तो वहाँ पर क्वारंटाइन फैसिलिटीज़ हो सकती है। कई ऐसे जगह है, कई ऐसी सोसाइटीज़ है, फ्लैट्स है कि जो ताबे में लेके उसके माध्यम से भी क्वारंटाइन फैसिलिटीज़ हम बढ़ा सकते हैं। तो उसकी काफ़ी बड़े पैमाने पे हमारे पास लिस्ट आई है। हम कॉरपोरेशन के जो हमारे आयुक्त हैं उनके पास ये भेजेंगे और आने वाले एक आध 2 दिन में वहाँ पर जो भी ठीक लगता है वहाँ पर बड़े पैमाने पे क्वारंटाइन फैसिलिटीज़ मुंबई में करने की व्यवस्था की जाएगी। जिनको होम क्वारंटाइन किया गया है, कल ऐसी केसेस सामने आई थी कि जिनके हाथ पे स्टैंप है होम क्वारंटाइन, वो लोकल ट्रेन पकड़ के अपने घर जा रहे थे एयरपोर्ट से, लेकिन लोगों में इतना भय है कि वो होम क्वारंटाइन का जब उनके स्टैंप देखा तब उन्हें स्टेशन पे उतारा गया। तो ये क्या मामला है, लोगों को क्या सलाह देंगे आप इसमें? देखो, होम क्वारंटाइन उन्हीं को करते हैं जिनको कोई लक्षण नहीं है और जो यंग ग्रुप है। यंग ग्रुप का मतलब है यंग लेडी, यंग मैन की जो बिलो 60 है और उनको कोई लक्षण नहीं है, तो उनको हम स्टैंप लगा के प्राउड टू बी मुंबईकर, ये भी उसमें एक स्पेशल मेंशन होता है और उनको क्वारंटाइन 14 डेज़ के लिए किया गया है। ऐसा उनको स्टैंप लगा के उनको घर पे क्वारंटाइन रहने के लिए कहा जाता है। लेकिन अभी मैं ये भी सलाह दूंगा और जिन जिन लोगों को ये स्टैंप लगाया जा रहा है उन लोगों के हद तक मैं ज़रूर ये कहूँगा और हमारे अथॉरिटीज़ को भी ये कहूँगा कि उनको जनरल पब्लिक ट्रांसपोर्ट से उनके घर पे न जाए तो ही ठीक है, क्योंकि इस तरह के इंसिडेंट्स ज़रूर लोग भयभीत होते हैं और ऐसा लगता है कि अगर ये पॉजिटिव है तो फिर सभी को इन्फेक्ट कर सकते हैं, तो ऐसी इंसिडेंसेस हो सकते हैं। तो मुझे लगता है कि जिनको होम क्वारंटाइन करने का सलाह दिया गया है उन्होंने अपनी कार में या आइसोलेटेड तरीके से पब्लिक ट्रांसपोर्ट यूज़ न करते हुए उनको जाने की व्यवस्था करना ये ज़रूरी है और हम ये व्यवस्था करने के बारे में ज़रूर सूचना देंगे। सेग्रीगेशन आप बता देंगे कि किस प्रकार से और किन लोगों को होम क्वारंटाइन किया जाता है और किन लोगों को जो है वो हॉस्पिटल में क्वारंटाइन में रखा जाता है, तो अच्छा होगा एज के हिसाब से? देखिए, ये गवर्नमेंट ऑफ इंडिया के एडवाइजरीज़ है और उनके एडवाइजरीज़ हम फॉलो करते हैं। मैं कल इंटरनेशनल एयरपोर्ट पे गया था और वहाँ पर 2 तरीके से मैंने जो गलतियाँ हो रही थी उसके बारे में मैंने ध्यान देने का काम किया या उनका ध्यान आकर्षित करने का काम किया। ख़ास तौर पर जो इमिग्रेशन डिपार्टमेंट है उनको हमने ये कहा कि जो लोग इन्फेक्शियस कंट्रीज़ से आते हैं, जो बाधित देश है, उन देशों से आते हैं, तो उनको हम कंपलसरी क्वारंटाइन करते हैं। लेकिन लोग ऐसा भी उसमें से एक मार्ग निकाल रहे हैं कि भाई
अगर कोई फ्रांस, जर्मनी, स्पेन, ये इनको हम 100% क्वारंटाइन करने की यादी में के निगेटिव देशों की जो यादी है उसमें से ये यूरोप के देश है। लेकिन क्या करते हैं लोग कि कभी कभी स्पेन से फ़्लाइट लेके या ट्रेन लेके नीदरलैंड जाते, नीदरलैंड से डायरेक्ट यहाँ आते, तो नीदरलैंड फिर क्वारंटाइन करने वाले देशों की यादी में नहीं है या निगेटिव लिस्ट की यादी में नहीं है। यहाँ आने के बाद क्या होता है कि उनको क्वारंटाइन नहीं किया जाता था। तो हमने ये स्ट्रिक्ट इंस्ट्रक्शंस दिए हैं कि इमिग्रेशन डिपार्टमेंट ने हर पैसेंजर का पिछले 15 दिनों का या महीने का जो भी ट्रैवल हिस्ट्री है उस पर ध्यान से पासपोर्ट में ध्यान देना ज़रूरी है। और अगर वो इन्फेक्शियस देशों में पिछले महीने में अगर उन्होंने ट्रैवल किया है तो उनको कंपलसरी क्वारंटाइन में रखना ज़रूरी है। तो ये एक फ्लॉ रह गया था, उसके वजह से कुछ लोग ज़रूर उसमें उसका एक फ़ायदा लेके कुछ लोग ज़रूर आए थे, लेकिन अभी वो 100% करेक्ट होगा ये मुझे उम्मीद है। नंबर 2, जो लोग बाधित देश से या इन्फेक्शियस देश से या निगेटिव कंट्रीज़ की जो लिस्ट है उन देशों से जो आते हैं उनको 100% क्वारंटाइन ही करते हैं। लेकिन क्वारंटाइन के 2 प्रकार होते हैं। एक, जिनको लक्षण है उन लक्षण के लोगों को, और जो 60 इयर्स प्लस है यानी सीनियर सिटीजन्स है उन लोगों को स्ट्रेट भी आइसोलेटेड वार्ड यानी कस्तूरबा गांधी हॉस्पिटल में लिया जाता है, जहां पर डायरेक्टली इमरजेंसी में टेस्ट लेके उनको ट्रीटमेंट की जाती है। ये कैटेगरी ए बोलते हैं। कैटेगरी बी वो लोग हैं जो सीनियर सिटीजन्स है, 60 इयर्स प्लस है, लेकिन उनको लक्षण नहीं है, तो उन लोगों को कंपलसरी गवर्नमेंट क्वारंटाइन फैसिलिटी में एडमिट किया जाता है, या उनको 7 हिल्स जो गवर्नमेंट की क्वारंटाइन फैसिलिटी है वहाँ पर रखा जाता है। जिनको प्राइवेट में रहना है, जो अफोर्ड कर सकते हैं होटल्स वगैरह, तो उनके लिए बहुत ही उनको कम रेट में यानी कॉम्पिटिटिव रेट्स में, टैरिफ रेट्स में, 30% रेट्स में 5 स्टार होटल्स में भी व्यवस्था की है, जहाँ पर आइसोलेशन के रूम्स है। तो ये सेकंड कैटेगरी है, बी कैटेगरी। सीनियर सिटीजन्स की ही 2 कैटेगरी होती है। ए कैटेगरी फॉर लक्षण एंड एज, बी कैटेगरी फॉर नो लक्षण ओनली एज। लेकिन सी कैटेगरी ऐसी है कि जो लेस देन 60 इयर्स है और कोई लक्षण नहीं है, तो उस कैटेगरी के लोगों को हम होम क्वारंटाइन करते हैं। वो होम क्वारंटाइन के लोगों को स्टैंप लगा के उनके घर में रहने की इजाज़त है, लेकिन उनके ऊपर स्ट्रिक्ट सर्वेलेंस की एक टीम रहती है। रोज़ाना दिन में 2 बार 3 बार उनको फ़ोन किया जाता है, उनको वीडियो कॉल भी किया जाता है, उनको देखा जाता है कि वो होम क्वारंटाइन है या नहीं है, और उनके सभी परिवारों के भी कॉन्टैक्ट्स लिस्ट लेके उनके ऊपर भी ध्यान दिया जाता है कि कोई हालत में उनको जनरल पब्लिक में न भेजने का काम हो, और उसको अगर कुछ भी लक्षण उसमें दिखते हैं तो उनको फिर से हॉस्पिटल में बुला के आगे की ट्रीटमेंट की जाती है। वारंवार आव्हान केलं जाणार आहे ते कुठल्या शहरातील आहे? असं त्यांना क्वारंटाईनमध्ये परत ठेवणार का पुन्हा मी ते सांगतो तुम्हाला डिटेल्स, माझ्या डायरेक्टर हेल्थने दिलेलं आहे। पीएम ने कल एक संदेश दिया है कि इस इतवार को जो है सुबह 7 से लेकर 9 बजे तक एक नेशनल कर्फ्यू होगा, और ये कर्फ्यू जो है वो जनता कर्फ्यू करके कहा है, क्योंकि ये सबके लिए कर्फ्यू होगा और सबके भले के लिए कर्फ्यू होगा। महाराष्ट्र सरकार इसको कैसे देखती है और क्या कदम महाराष्ट्र सरकार इसके लिए बढ़ाएगी? क्योंकि आपने और सीएम ने बोलने के बावजूद कई बार देखा गया है कि जुहू चौपाटी हो या गिरगांव प्रमनाड हो या फिर बैंड्रा हो, वहाँ पे लोग बड़े पैमाने पे जो है भीड़ करते हैं। ये भीड़ के मामले में जैसा कि बहुत सीरियस नोट गवर्नमेंट ऑफ इंडिया की तरफ से भी माननीय हमारे देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ने कल पब्लिक को एड्रेस किया है, और पब्लिक एड्रेसल में उन्होंने आइसोलेटेड रहने को ही कहा है, घर पे रहो, सुरक्षित रहो, यही संदेश उन्होंने दिया है। और उसके लिए उन्होंने एक जो मैसेज देने के लिए एक स्पेशली लोगों को जो कहा गया है कि 22 तारीख को सवेरे 7 से लेकर 9 तक कर्फ्यू पूरे देश में रहेगा, यानी लोगों ने रास्ते पे नहीं आना है। अपने जो भी काम है, कल उनके संदेश में आप लोगों ने पढ़ा होगा कि
फ़ोन्स पे करो, घर में रह के ही सब काम करने की कोशिश करो। तो 22 तारीख का उनका जो संदेश है महाराष्ट्र की जनता 100% वो फॉलो करेगी। और हमने और सीएम साहब ने हमने जॉइंटली वो सब डिसीजन यहाँ पर लिया है। ख़ास तौर पर मैं ये कहना चाहूँगा कि मुंबई की भीड़ कम नहीं होने यानी दिख रही है कि अभी भी हमारी लोकल ट्रेन्स फुल जा रही है। अभी भी कुछ हद तक BEST के जो लोकल बसेस है वो भी हमारे को काफ़ी हद तक जो भीड़ कम होनी चाहिए उतनी कम होते नज़र नहीं आ रही है। इसीलिए कुछ स्ट्रिंजेंट एक्शंस और भी लेने की ज़रूरत है। तो आज ऑनरेबल चीफ मिनिस्टर उसके बारे में कुछ घोषणाएं करेंगे। उसके बारे में और भी हम चिंतित है कि पब्लिक ट्रांसपोर्ट और भी बहुत ज़्यादा ओवरलोडेड है या लोडेड है, तो उसकी उनको ऑफलोड करने के लिए या उनका लोड कम करने के लिए कुछ बड़े प्रावधान हमारे को या कुछ बड़े कदम उसमें हमारे को उठाना पड़ेगा। मुझे लगता है कि इसके बारे में 12:30 के दरमियान हमारी एक मीटिंग है, उसमें ऑनरेबल सीएम डिसीजन लेंगे। सर, बहुत से ऑफिसेज जो है वो अभी भी जो गवर्नमेंट ने एक रूल बताया है कि 50% अटेंडेंस में काम करना चाहिए और वर्क फ्रॉम होम एनकरेज करना चाहिए, वो नहीं कर रहे और जिसका रिजल्ट हम देख रहे हैं कि बसेस और ट्रेन अभी भी फ्लडेड है। तो ऐसे ऑफिसेज पे क्या क्रैकडाउन होगा? क्योंकि सरकार ने कहा था BMC और पुलिस या फिर गवर्नमेंट ऑफिसर उस पर क्रैकडाउन करेंगे, लेकिन अभी तक होते हुए नहीं दिख रहा है। मुझे लगता है कि जो भी मेजर्स हमने एपिडेमिक डिजीज़ एक्ट 1897 के तहत लिया है और ज़िला प्रशासन को या महानगर पालिका के कमिश्नर्स को हमने वो डिसीजन लेने का पूरा अधिकार दिया है। मुझे लगता है उसका स्ट्रिक्टली अमल होना ज़रूरी है। अभी इतना ही है कि एनफोर्समेंट ये बहुत ज़रूरी हुआ है, तो एनफोर्समेंट की जिम्मेदारी ये सब एडमिनिस्ट्रेटिव हमारे सभी लोगों के ऊपर है। मुझे पूरा यकीन है कि जो मेजर्स गवर्नमेंट ने लिए हैं उसका स्ट्रिक्टली अमल होगा और जहाँ पर ये नहीं हो रहा है उस पर हम ज़रूर रिव्यू लेके उस पर ज़रूर ध्यान देंगे। यात सांगून प्रश्न आहे का वारंवार सांगून सुद्धा ट्रेन आणि बसमध्ये जी गर्दी आहे ती कमी होताना दिसत नाही। जनता कर्फ्यू रविवारी लागू करण्यात आला आहे, निदान त्या दिवशी तरी या दोन्ही ज्या ट्रान्सपोर्ट सुविधा आहेत त्या बंद राहतील का? मला वाटतं कर्फ्यूचा अर्थ कर्फ्यूचे घरी बसून राहणे हाच त्यातला महत्त्वाचा विषय आहे। परंतु एक नक्कीच आहे की आता जसा कर्फ्यू लावण्याचा जो विषय आहे तसं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त संख्या असल्या कारणाने काय आपल्याला मुंबई, पुणे, ठाणे, MMR रिजन यामध्ये अधिक जास्त स्ट्रिक्ट आणि स्ट्रिंजंट ज्याला म्हणतो कडक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे। काही एसेन्शियल्स आणि नॉन एसेन्शियल्स अशी जी काही कॅटेगरी आहे की एसेन्शियल्स म्हणजे आपले जीवन आवश्यक आणि दररोजच्या अत्यावश्यक सेवा या वगळता इतर सेवा खऱ्या अर्थाने आजच्या या एवढ्या क्रायसिस पिरियडमध्ये खरंच गरज आहेत का याची काळजी याची खऱ्या अर्थाने विचार होण्याची गरज असते। आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्री आणि संबंधित जो काही थिंक टँक आहे त्या सगळ्यांच्या संदर्भाने हा विचार होतोय आणि या अनुषंगाने योग्य तो निर्णय ज्या नॉन एसेन्शियल सेवा आहेत त्या संदर्भातला योग्य तो निर्णय माननीय मुख्यमंत्री त्या संदर्भात घोषणा लवकरच करतील। आणि मला वाटतं त्या अनुषंगाने का होत नाही, परंतु आपली जी पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ती आणि त्यातली गर्दी कमी व्हावी या दृष्टिकोनातून ते एक महत्त्वाचा उपाययोजना राहील। कोल्हापूरमध्ये नमाज जे आहे ते घरातूनच पठण करण्याचा कोल्हापूरमध्ये निर्णय घेण्यात आलेला। शुक्रवारचा दिवस आहे, मोठ्या प्रमाणात आपण बघतो बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर नमाज पठण केलं जातं। या संदर्भामध्ये काही मी माझ्या मुस्लिम बांधवांचं सुद्धा, हिंदू बांधवांचं, त्याचबरोबर सिख, ईसाई सर्वच बांधवांचं मी मनापासून आभार मानेल की त्यांनी या सर्व धार्मिक स्थळांवर होणारी जी गर्दी आहे ती कमी करण्यासाठी किंवा ते स्थळांना खऱ्या अर्थाने काही स्थळांना अक्षरशः तूर्त जनहितासाठी किंवा जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आज ती बंद करण्याचा जो निर्णय घेतला त्याला खूप चांगला प्रतिसाद माझ्या सर्व धर्मीय लोकांनी घेतलेला आहे। ज्यामध्ये आज माझ्या मुस्लिम बांधवांच्या संदर्भात मी आज जुम्माचा नमाज असल्यामुळे मी आवर्जून सांगेल की मलाही चीफ मुफ्तींचे काही फोन्स आले होते, त्यांनाही आपण विनंती केली आणि सर्वांनीच त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला की हरकत नाही, आम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी आपण जेवढं मस्जिदीमध्ये एकदम मोठ्या संख्येने आज जो जुम्माचा नमाज असतो तर तो
टाळण्याचं काम आम्ही करू, घरून करू. मला वाटतं हा खूप स्वागतार्ह असा विषय आहे आणि त्यांचंही मी सर्व माझ्या मुस्लिम बांधवांचं आणि मुफ्तींचं, सर्व धर्मगुरूंचं त्यांच्याही मी मनापासून आभार मानेल. तसेच जे काही महत्त्वाचे संस्थान आहेत, शिर्डी संस्थान असेल, इथलं आपल्या सिद्धिविनायक गणपतीचा विषय असेल, पंढरपूरचा संस्थान असेल, या ठिकाणी सुद्धा त्या संस्थानांच्या प्रमुखांनी जे पावलं उचलले आणि भक्तांनी त्याला चांगले प्रतिसाद दिला, मी त्यांचंही मनापासून आभार मानतो. सर तुम्ही सांगितलं की मिडल ईस्टमधून जी लोक आणली जाणार आहेत त्यांचे जेवढे निगेटिव्ह आहेत तेवढ्यानंच घेऊन येणार. पद्धत तशीच आहे की प्रोटोकॉल असा आहे की आपल्या देशामध्ये आपण काही डेडिकेटेड प्लेन्स पाठवून आपल्या लोकांना ज्यावेळी आणतो त्यावेळी ते 100% टेस्ट करून निगेटिव्ह असतील त्यांना आणण्याची व्यवस्था केली जात असते. इराणमध्ये जे लोक आणल्या गेले त्यांच्या स्वॅब टेस्ट तिथे केल्या होत नव्हत्या, म्हणून तिथून स्वॅब्स इथे घेऊन आले, इथे टेस्टिंग करून जे एवढे निगेटिव्ह आहेत त्यांना इथे आणण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे पूर्ण काळजी घेऊनच, एक व्यवस्थित त्याचा प्रोटोकॉल फॉलो करूनच त्या संबंधित 20-25 हजार जे लोक वेगवेगळ्या ठिकाणी खास करून अरब कंट्रीजमध्ये आहेत त्यांना आणण्याची व्यवस्था काळजीपूर्वक केली जाईल. थँक्यू. बंद करण्याचं काही इंडिकेशन? सर्व मुख्यमंत्री महोदय घोषणा करतील त्याच्याबद्दल. थँक्यू सगळ्यांनी. आरोग्यमंत्र्यांनी घेतलेली हे पत्रकार परिषदेमधला हा संवाद आपण ऐकलेला आहे. त्यांनी या संदर्भात कोरोना संदर्भात महत्त्वाची माहिती दिलेली आहे. कोरोना आजार हा बरा होतो त्यामुळे घाबरून जाऊ नका असं सांगत त्यांनी ज्या रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे त्याबद्दलची ही माहिती दिलेली आहे. सोबतच एकूण राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता 52 वर गेल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. त्यामुळे आता काल जो आकडा 49 होता त्या आकड्यामध्ये 3 रुग्णांनी भर टाकलेली आहे. त्यामुळे आता राज्यातला आकडा 52 वर गेलेला आहे. तर क्रिटिकल केअरच्या दृष्टीने लागणारा खर्च करण्यासाठी सरकार तत्पर असून त्यामुळे उपचारांसाठी लागणाऱ्या खर्चाचा ताण रुग्णावर येणार नसल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. तसंच सद्य परिस्थितीत कार्यरत असलेल्या डॉक्टरांचेही त्यांनी आभार मानले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल